वाळकी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी ग्रामस्थांनीच ग्रामसभेचे आयोजन केले होते। यावेळी भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी लोकायुक्तांकडे प्रकरण सोपविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। वाळकी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी ग्रामस्थांनीच ग्रामसभेचे आयोजन केले होते। यावेळी भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी लोकायुक्तांकडे प्रकरण सोपविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। महादेव मंदिर समुदाय भवनमध्ये आयोजित सभेला माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष खंडेराव पाटील, महादेव पाटील, एपीएमसी संचालक अण्णासाहेब नाईक, बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सभेमध्ये नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये शासकीय योजनांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरण लोकायुक्तांकडे सोपविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। 29 जून रोजी झालेल्या सभेमध्ये ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। त्यावेळी शासकीय अधिकारी उपस्थित न राहिल्याने ग्रामविकास अधिकारी AR कागे यांनी सभा तहकूब करीत 15 दिवसांमध्ये पुन्हा सभा घेण्याचे सांगितले होते, पण 25 दिवस उलटले तरीही सभा न घेण्यात आल्याने ग्रामस्थांनीच सभा बोलविली होती। यावेळी मयत व्यक्तींच्या नावे शौचालय अनुदान, घरकुल योजना व विहीर खोदाई योजनेतून निधी मंजूर करीत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला। माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल। चौकशीनंतर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचारास पात्र असलेल्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले। प्रकाश पाटील, उदय पाटील, सुधाकर मदरखंडे यांनी एकूण 263 शासकीय शौचालये बांधल्याचे माहिती हक्क अधिकारातून समजले आहे। त्यातील अनेक लाभार्थी मयत असून त्यांच्या नावे निधी लाटण्यात आला आहे। त्यासाठी लोकायुक्त खात्यांकडे प्रकरण सोपवून कारवाई करण्यात यावी असे सांगितले। ग्रामपंचायत अध्यक्ष राहुल डोने यांनी आपण ग्रामस्थांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे सांगितले आहे। ग्रामविकास अधिकारी कागे यांनी ग्रामस्थांनी केलेला आरोप चुकीचा असल्याचे सांगितले आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य समीर खोत, विनोद बोरगल्ले, मोहन पाटील, सुजय पाटील, आप्पासाहेब जगदाळे, बसगोंडा खोत, शिवानंद चौगुला, प्रकाश पाटील, सुरेश खोत यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते। ಈ ಬಾಳ ಈಗ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಅಂದ್ರ ಅನ್ಯಾಯ ಎಲ್ಲ ನಡೆದಿದ್ದಲ್ಲ। ಈಗ ಸ್ವಚ್ಛ ಅಭಿಯಾನ ಯೋಜನೆ ಅಂತ ಇದ ಮಾಡಿದಾರೆ ಎಲ್ಲ, ಅದ್ರ ಒಳಗೆ ಏನೈತೆ ಅಂದ್ರಲ್ಲ ಒಬ್ಬೊಬ್ರ ಹೆಸರಲ್ಲೇ 3 4 ಇದ ಮಾಡಿದಾರೆ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಹೆಸರಲ್ಲೇ ಹಾಕಿದಾರೆ। ಮತ್ತು ಒಂದ ಸಂಡಾಸ ಅವ್ರಿಗೆ ಕಟ್ಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಬಾಕಿದು 3 ಎಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ ಹೊಡೆದಾರ ಸರ್। ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ರೆಕಾರ್ಡ್ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಡೆ ನಾವು ಕೇಳಬೇಕು। ನಮ್ಮ ಸೀರಿಯಲ್ ನಂಬರ್ ಅಕೌಂಟ್ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಹೆಂಗ್ ಮಾಡಿದಾರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋರಂತಾರ್ರಿ, ಮತ್ ನಾವ್ರಿ ದುಡ್ಡು ತಿನ್ನೋರಿ, ಮತ್ತ ಅಲ್ಲಿ ಕಂಟ್ರೋಲ್ ಕೊಡಕ್ ಹೋನ ಏನಂತಾರ್ರಿ ದುಸರೇದವ್ರು ಮಾಡ್ಕೋತಾರ್ರಿ ಉಳಿದ್ರಿ, ಮತ್ ನಮ್ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರ ಕಾಳೆ ರೊಕ್ಕ ತಗೋತಾರ್ರಿ, ನಮ್ ಕೊಡ್ತಾರ್ರಿ। ಏನೇನ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ? ಏನಂತಾರ ಅವ್ರ ಏನಂತಾರ ಚಿಕ್ಕೋಳಿ ಹೋರಿ ಅಂತಾರ್ರಿ, ಎದಕ್ರಿ ಕೂಪನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬರಾಕ್ರಿ। ಮತ್ತ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಅವ್ರ ಏನಂತಾರ ನೀವು ಆಟೆ ಪಂಚಾಯತಿ ಐತಿ ನಿಲ್ರಿ ಕೇಳ್ತಾರ್ರಿ ಅವ್ರು ಅಂತ, ಅವ್ರು ಪಂಚಾಯತ್ ಅಂತಾರ ನೀವು ಚಿಕ್ಕೋಳಿ ಹೋರಿ ಅಂತಾರ। ಯಾರಿಗೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾರನ್ನ ಒಬ್ಬರಿಗೆ ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದೊಂದು ಶೌಚಾಲಯಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಪೇಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ। ಒಂದ್ ಮನೆಯಲ್ಲಿ 4 ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅಂತಾವ್ ಯಾವ ಆಗಿಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಸರ್, ಅಂತಾವ್ ಯಾವ ಆಗಿಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ಕಳೆದ 1 ವರ್ಷದಿಂದ ಫಲಾನುಭವಿಗೆ ಸಿಗಬೇಕಾದಂತ ಹಣನೂ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಸರ್। ದುಡ್ಡಿಲ್ಲ ಕೊಟ್ಟೇವೆ ಸರ್, ಯಾವಾಗ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅನುದಾನ ಬಂದಿದೆ ಆ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಅನುದಾನವನ್ನು ಆನ್ಲೈನ್ ಮುಖಾಂತರ ಇರ್ತದೆ। ಅದು ಎಷ್ಟು ಶೌಚಾಲಯ ಕಟ್ಟಿಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಸರ್ ಇವರಲ್ಲಿ? ನಾವು 206 ಕಟ್ಟಿದ್ವಿ ನಾವು। 206 ನಾವು ಬಂದಿದ್ವಿ। ಎಷ್ಟು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ? 206 ಕುಟುಂಬಕ್ಕೆ 206 ಶೌಚಾಲಯ। ಎಷ್ಟು ಅಮೌಂಟ್? ಈಗ SC ST ಏನಿದೆ 15,000, ಉಳಿದ ಜನರಿಗೆ 12,000 ಸಹಾಯಧನ। ಈಗ 200 ಎಲ್ಲ ಸಹಾಯಧನ ಹೋಗಿದೆ ನಿಮ್ಗೆ? ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ 206 ಜನರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹಾಯಧನ ಮುಟ್ಟಿದೆ। ಮತ್ತೆ ಈಗ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಇವ್ರು ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ? ಇಲ್ಲ ಸರ್, ಅದು ಆರೋಪ ಇದಿಲ್ಲ। ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ?